नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही. भाऊला सांगितलेलं आहे वारंवार. जर आम्हाला आश्वासन मागणी आता सध्या 2 मुद्द्यावरती विषय. दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्वसकट कर्ज माफी झाली पाहिजे. याच्या अगोदर दादांनी 19 मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मिटिंग घेतली, आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे दडपशाही करते का? ही हुकुमशाही आहे या महाराष्ट्रामध्ये. पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्या टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं. या पोलिसांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी, आम्ही 1,500 रुपयात जगायचं का? आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी आहे का नाही आया बहिणी, त्यांना विचारा. एखादा अवयव गळ्यात बांधा, हात पाय बंद करून बघा, तुम्हाला 8 दिवस जगणं होतंय का? किती संघटना शेतकरी सुद्धा आहेत का? सर्वदा बच्चू भाऊला पाठिंबा देणार. आतापर्यंत 100 संघटनांनी बच्चू भाऊला पाठिंबा दिलाय आणि जोपर्यंत आता आम्हाला शासन निर्णय भेटत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.